मला दंगल घडवायची आहे, दंगल पेटवायची आहे, दंगल लावायची आहे, मला दंगल माजवायची आहे, दंगल सजवायची आहे. अरे शांत व्हा, तुम्हाला दंगलीचा अर्थ तरी कळतो का? अर्थ कळतो म्हणून तर दंगल करायची आहे. दंगल 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 दंगल. वेळ बीड लागले का? दंगल दंगल करतात. तुम्हाला दंगलीचे परिणाम तरी माहिती आहेत का? हो माहिती आहे. दंगल उद्ध्वस्त करते, दंगल बेचिराग करते, दंगल बरबाद करते, दंगल उजाड करते, दंगल नष्ट करते. एवढं सर्व माहिती असून सुद्धा तुम्हाला दंगल करायची आहे? रात करते का? यायलाच लागतं. पण का? पण का? तो तर आम्ही विचारच केला नाही. करा मग, विचार करा, विचार करा, विचार करा, विचार करा. आणि थांबवा एकदाची ही दंगल. अरे तुला कोणी सांगितलं की आम्हाला ही दंगल करायची आहे? खोट खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही, असं दाखवायला लागतं. अरे यायला लागतंय. क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजे आपण. अरे तुमचं काय झालंय? तुम्हीच तर म्हणाले ना की दंगल करायची आहे. करायला बघायला कोणीतरी आम्ही नाही जा. म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे, हरणाचे पाय, सशाचे कान, मुंगीचे डोळे, कुत्र्याचे शेपूट, हत्तीचे सोनाने. तू तिच्याबद्दल बोलतोय जी कधी घडली जात नाही तर ती घडवली जाते, जिचे कारण धर्माचे केले जाते, असते नेहमी राजकारण. जय श्रीराम. हिंदू खतरे में है. इंशाल्लाह ये मुल्क हमारा भी है. ती दंगल नाही करायची. मग कोणती दंगल? विचारांची, आचारांची, नीतिमूल्यांची, वागणुकीची, दृष्टिकोनाची, माणुसकीची, संकल्पनेची, एकत्वतेची, परंपरेची, संस्कृतीची आणि वारशाची दंगल करायची आहे. असं होय. असंच. टाकायची का डेंगी? गरजा प्रतिष्ठान मुरबाड सादर करीत आहोत. सावधान, दंगल पेट गेला आहे. सावधान, 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 दंगल पेट गेला आहे. हे चला IPL सुरू आहे, चला क्रिकेट खेळूया. माझी यमाया जिंकणार. नाही रे, माझ्या RCB जिंकणार. नाही रे, त्याला पण रिझन. काय नाही या अय्यरबाई जिंदाबाद. नाही नाही, गुजरातच जिंकणार. अरे पण तुम्ही Dream11 वर टीम लावली की नाही? नाही. अरे मी पण नाही. चला 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 लावूया. आजच्या मॅच मध्ये मला 4 कोटी मिळणार. रुपयांमध्ये 4 करोड. काय रे, काय झालं? अरे तोडक्यात गेलो ना रे. नेहमी असंच होतं माझ्यासोबत. इकडे रमी मध्ये आणि तिकडे मॅच मध्ये पण. खेळाच्या नावाखाली जुगाराची दंगल पेट घेत आहे. मम्मी जेवण झालं का? ओन्ली 5 मिनिट्स. मला भूक नाही हा, तुम्ही जेवून घ्या. कोणती भाजी केली आहे? कारली. ती मला नाही आवडत, माहिती आहे ना. अरे मी नाही जेवत, मी बाहेरून काहीतरी ऑर्डर करते. मला दे, मला भूक लागली. बने पप्पा ऑनलाईन नाही दिसत, जरा बघ काय झालंय. अरे इथं मला भूक लागली नाही. यांचं मला काय पाणी चाललंय? करा. काय करतो बाप्पा इथं? मला अस्वस्थ होतंय. एकाच घरात एकत्र राहून सुद्धा माणसे एकटी जगू लागली आहेत. प्रत्येक घरात सध्या हरवलेल्या नातेसंबंधांची दंगल पेट घेत आहे. माझी रील काढ ना. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नदीनं मारली मिठी मला, त्या नदीनं मारली मिठी. अपलोड व्हायरल, लाखो व्ह्यूज, मी फेमस. आपण पण करायला पाहिजे. ज्याची होती त्यानंच नेली, ज्याची होती त्यानंच नेली. आम्ही लावलेली माया आज वायाला गेली. चिमणी माझी उडून गेली. एक नंबर तुझी कंबर, हाय चाल शेके शेके, हाय किती सुंदर तुझं डिंपल. हे पाहिजे ते घे ते घे. आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला. शंकर आणि पार्वती मातीवर बसलाय गणपती. टुकमुक बघतोय चांगला. मी पण या ट्रेनवर उभी राहून रील बनवते, म्हणजे कसं मी पण फेमस होईल. सो हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता मी चढली आहे ट्रेनवर आणि सोशल मीडियाच्या आहारी जाऊन जीव उद्ध्वस्त करण्याची आणि अश्लीलतेची दंगल पेट घेत आहे.
काम पूर्ण करा. बिल काढायचंय ना? हो साहेब, पण ही झाडे तोडून टाका. विकासाच्या रस्त्यात कोणी आडवा येत असेल तर त्याला बाजूला करा आणि लवकरात लवकर कामं पूर्ण करा. लगेच जेसीबी लावतो साहेब. हा हॅलो, लावा जेसीबी. अरे पण तुम्ही आमचा बळी का घेत आहात? तुमच्या विकासासाठी आमचा बळी का घेता? आम्हाला घेऊ द्या ना आमचा मोकळा शिवाय. आलोय का तुमच्या विकासाच्या? नको ना रे, नको ना, नको ना, नको ना. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाला संपवण्याची दंगल पेट घेत आहे. माते, तुझी समस्या खूप गंभीर आहे, पण चिंता करू नकोस. तू अगदी योग्य ठिकाणी आली आहेस. आता तुला कोणती चिंता करायची गरज नाही. फक्त मी सांगतो एवढंच ऐकायचं. यांच्यासोबत जा, मी आलोच. या माते. श्रद्धेच्या नावाखाली वासनांना विकृतीची दंगल पेट घेत आहे. चला अंतरपाठ धरून घ्या. स्वास्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं शुभमंगल सावधान. वधूवराने हार घालून घ्या. चला फोटो काढून घ्या. मग हनीमूनला कुठे? राजा तू तुम्हाला राजा रे, राणी मी तुझी राणी रे. सोडून ते बघ किती भारी आहे ना. बरं झालं आपण इथे आलो. हा ना, किती छान आहे ना ते. कोणी कोणी सोडा सोडा. प्रेमाच्या बदललेल्या परिभाषांची आणि मोल विसरलेल्या नातेसंबंधांची दंगल पेट घेत आहे. किती सुंदर वातावरण आहे ना. सब अपने अपने घुटनों पे बैठ जाओ और अपने हाथ ऊपर करो. तुम्हारा धर्म कौन सा है? हिंदू. तुम्हारा धर्म कौन सा है? हिंदू. और तुम्हारा मुस्लिम. छोड़ दो उसे. क्या खुदा? दहशतवादाच्या आडू राजरोसपणे जाती धर्माची दंगल पेट घेत आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता मराठी टिकणार. मराठी माणसासाठी आनंदाचा क्षण. आताच हाती आलेल्या बातमीपत्रानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये पहिलीपासून तिसरी भाषा सक्ती करण्यात आली आहे. अरे पण आम्हाला काय गरज आहे तिसऱ्या भाषेची? ज्या वयात इथल्या मुलांनी इथली मातृभाषा शिकली पाहिजे तर ती तिसरी भाषा कशासाठी? मराठी भाषेच्या विनाशाची दंगल पेट घेत आहे. दिल्लीचे ही तख्तरा की तो महाराष्ट्र माझा यासाठी निर्माण केलं होतं का आम्ही हे स्वराज्य? 4% बोलली जाणारी भाषा आज 70% पोहोचवली. राज्य भाषा कोश निर्माण केला. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नाही. आया बहिणींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली. आदर्शतेचे परिमाण म्हणजे महाराष्ट्र ही ओळख जगाला दाखवली आणि आज तेच महाराष्ट्र रसातळाला जात आहे. इथले आदर्श, इथले नीतिमूल्य, इथली संस्कृती, इथले संस्कार, इथली परंपरा हरवून गेली आहे. इथली तरुण पिढी भरकटली आहे, व्यसनांच्या अधीन जात आहे. यासाठी केलं होतं का आम्ही अट्टास? माफ कर राज, आम्ही चुकलो, पण आता नाही. खूप झालं. आता उठवू सारे रान. आता पेटवू सारे रान. विचारांची, आचारांची, नीतिमूल्यांची, वागणुकीची, दृष्टिकोनाची, संकल्पनेची, माणुसकीची, एकात्मतेची, परंपरेची, संस्कृतीची आणि वारशाची दंगल आम्ही पेटवतोय. तुम्ही येताय ना?